बेघर वृद्ध बिमार महिलेला माणुसकीची भिंतकडून मदतीचा हात। पुसद तालुक्यामध्ये माणुसकीची भिंतचे सदस्य मागील 9 वर्षांपासून रोडवरील मनोरुग्णांना मनोरुग्ण केंद्र येथे पाठवून बेघर मनोरुग्णांना मदतीचा हात देत आहेत। तसेच पुसदमधील बेघर गरजूंना व उपजिल्हा रुग्णालय पुसद येथील रुग्णांना 2 टाइम अन्नदान, कपडे वाटप व इतर मानवीय कार्य करून पुसद तालुक्यातील गरजूंना मदत कशी मिळेल याकरता दिवस रात्र कार्य करतात। पुसद बस स्थानकाबाहेर मागील 8 ते 10 दिवसांपासून एक वृद्ध महिला अतिशय दयनीय अवस्थेत दिवस काढत होती। या महिलेची माहिती वैशालीताई वाळले यांनी आज दिनांक 26 सप्टेंबर रोजी माणुसकीची भिंतचे अध्यक्ष श्री गजानन जाधव यांना फोनद्वारे दिली। त्याला प्रतिसाद देत लगेच माणुसकीची भिंतच्या सर्व टीमनं वैशाली वाळले व शालिनी दारवेकर यांना सोबत घेऊन बेघर रुग्ण महिलेला स्वर्गीय चंदू नाईक ज्येष्ठ नागरिक गृह जवाहरनगर येथील वृद्धाश्रमात पोहोचती केलाय। या कार्याचं पुसद तालुक्यात सर्वत्र कौतुक होत आहे। यावेळेस वृद्धाश्रमाचे WT आडे, मोरेश्वर आडे, गोकुळ आडे, श्वेता दीक्षित व पत्रकार संजय रेक्कावार यांचं सहकार्य लाभलंय। यावेळेस माणुसकीच्या भिंतीचं गजानन जाधव, अविनाश शेट्टे, अनंता चतुर, पंजाब ढोकळे, साहेबराव केवटे, धनंजय आघाम, संतोष गावंडे यांनी परिश्रम घेतलाय। न्यूज 15 मराठीसाठी प्रतिनिधी किरण मुक्काबार, पुसद, यवतमाळ।